श्री स्वामी समर्थाय नमः. हे केवळ एक संदेश नाही, तर स्वामी समर्थांनी तुझ्यासाठी पाठवलेली आशा, प्रेम आणि आशीर्वादांची सरस्वती आहे, ज्याने तुझ्या आयुष्यातील अंधकार नष्ट होईल आणि उजेडाचा नवा सूर्य उगवेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी सर्वात मोठी इच्छा येत्या 5 मिनिटात पूर्ण होईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज स्वामी समर्थ तुला काहीतरी खास सांगणार आहेत. आजचा दिवस तुझ्यासाठी वेगळा आहे. आज स्वामी म्हणतात, बाळा, खूप सहन केलंस, खूप रडलास, खूप वाट पाहिलीस, पण आता वेळ आली आहे की मी स्वतः तुझ्या पाठीशी उभा राहीन. हो, स्वामी सांगत आहेत, तुझ्या जीवनातलं दुःख आता संपणार आहे. जे तुझं स्वप्न मनात बाळगून बसलास ते स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. ज्यासाठी तू रात्रंदिवस मनापासून प्रार्थना केलीस ते स्वामी ऐकत होते. स्वामी म्हणतात, फक्त 5 मिनिटं शांत राहा, मनात माझं नाम जपा, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ असं म्हणत राहा. तुझं आंतरिक वातावरण बदलत जाईल. एक वेगळी ऊर्जा तुझ्या शरीरात भरणार आहे आणि त्या ऊर्जेनेच तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. कधी वाटतं ना की हे सगळं माझ्यासोबतच का होतं, पण स्वामी म्हणतात, हे सगळं मी पाहत होतो. तुझं संयम पाहिला, तुझं समर्पण पाहिलं. आता माझा आशीर्वाद तुझ्या आयुष्यात सोन्यासारखा चमकणार आहे. स्वामींच्या कृपेने जे शक्य नाही ते शक्य होतं. कितीही अडथळे आले तरी जेव्हा स्वामींचं नाव घेतलं जातं तेव्हा रस्ता आपोआप तयार होतो. आणि आज स्वामी म्हणतात, बाळा, तुझं आयुष्य बदलणार आहे. 5 मिनिटं मला दे, मनापासून नाम स्मरण कर आणि पहा, तुझ्या आयुष्यात चमत्कार घडणारच. ते पैसे असो, नोकरी असो, सुखी संसार असो, आरोग्य असो, मुलाबाळांचं कल्याण असो, तुला जे हवं आहे ते आज मिळणार आहे. कारण स्वामींच्या दारी कोणी रिकामं जात नाही. ज्याने नाम घेतलं त्यांचं जीवन भरभरून गेलं. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्याकडे ये, डोळ्यातलं पाणी मी पाहतोय, तुझ्या मनातील घालमेल मला समजते. आता मी तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देणार आहे. 5 मिनिटं मनापासून एकच प्रार्थना कर, स्वामी समर्थ, माझ्या इच्छा तुझ्या चरणी ठेवतो, तूच पूर्ण कर. आणि स्वामींना वचन देतात, बाळा, तुझा विश्वास खोटा ठरणार नाही. जी इच्छा तू मनात वर्षानुवर्षे घेऊन बसला आहेस तीच इच्छा आज पूर्ण होणार आहे. फोन वाजेल, एखादी बातमी येईल, एखादी संधी समोर येईल आणि त्या क्षणी तुला जाणवेल, हो, हेच मी मागितलं होतं. स्वामी समर्थ म्हणतात, कधी नव्हतं मिळालं ते आज मिळणार आहे. कधी वाटलं नव्हतं तिथून सुख येणार आहे. फक्त तू मनात भक्ती ठेव, कारण आस्था असेल तिथेच कृपा होते. त्यामुळे जे वाचत आहेस, जे ऐकत आहेस, जे ऐकतो आहेस, ते अनुभव स्वामींच्या शब्दात ताकद आहे आणि या शब्दांमध्ये त्यांच्या आशीर्वादांचं सामर्थ्य आहे. तुला वाटतं का की माझं काहीच होत नाही, तर स्वामी म्हणतात, आजपासून सगळं होईल. फक्त तू नकारात्मक विचार सोड, मी आहे तुझ्यासोबत. स्वामी म्हणतात, तू एक पाऊल पुढे टाक, माझ्याकडे टाक, मी 100 पावलं तुझ्यासाठी चालून येईल. तू मला हाक मार, मी दरवाजाशी येईल. तू मला आठव, मी तुझं जीवन सुंदर करीन. 5 मिनिटं पूर्ण होतील आणि त्या 5 मिनिटानंतर तुला जाणवेल काहीतरी वेगळं घडलं. आणि हो, ते केवळ म्हणजेच स्वामींची कृपा. तुझं जीवन आनंदाने, पैशाने, प्रेमाने, आरोग्याने भरून जाणार आहे. कारण स्वामी समर्थांनी वचन दिले, तुझी सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण करणार. स्वामी समर्थ म्हणतात, बाळ, तुझं मन खचलं होतं, तुला वाटत होतं की आता काहीच होणार नाही, पण मी पाहत होतो तुझं एकटं रडणं, तुझी न थांबणारी प्रार्थना, तुझं खंबीरपणे जगणं. म्हणूनच आज मी स्वतः पुढे आलो आहे तुझ्या इच्छा पूर्ण करायला. तुला वाटतंय का की लोकांनी तुझी हसण्याची गोष्ट केली, तुला अपयशी, दुर्बळ समजलं? स्वामी म्हणतात, ज्यांनी हसवलं त्यांनाच आता मी दाखवणार आहे की माझ्या भक्तांचं नशीब कसं फुलतंय. स्वामी म्हणतात, जेव्हा देव काही गोष्टी उशिराने देतो तेव्हा मी मोठी देतो. तू थांबवलास,
संयम बाळगलास म्हणून मी आता तुला तुझ्या कल्पनेपलीकडचं दुःख सुख देणार आहे. बघ आता जी ही वेळ येणार आहे ती काहीतरी वेगळी आहे. आभाळ जरी शांत असलं तरी त्यामध्ये स्वामी समर्थांचा आशीर्वादांचं ढग साचले आणि ते ढग आता तुझ्या आयुष्यावर वसणार आहे, बरसणार आहेत. स्वामी म्हणतात तू मला फक्त हाक दे. स्वामी समर्थ एवढंच उच्चार आणि पहा मी तुझ्या सगळ्या अडचणींचा नाश करेन. कधी वाटलं ना की घरात शांतता नाही, सतत पैशाची तंगी, मनात चिंता, झोप लागत नाही, तर आजपासून सगळं बदलणार आहे. कारण स्वामी समर्थ स्वतः तुझ्याकडे वळले आहेत. स्वामी म्हणतात तुझी इच्छा काहीही असो, लग्न, संतान, व्यवसाय, आरोग्य, पैसा, जे तुला हवं आहे ते तुझ्या मनात खोलीवर रुजलेलं आहे तेच मी आज तुला देणार आहे. पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, विश्वास विश्वास ठेव स्वामींवर. कारण विश्वास म्हणजेच भक्तीची खरी पुंजी. स्वामी म्हणतात ज्याच्या मनात माझ्यावर निस्सीम विश्वास आहे त्याच्या जीवनात मी स्वतः उतरतो. आजपासून तू सकाळी उठल्यावर फक्त एक वाक्य म्हण, स्वामी समर्थ माझी इच्छा तुझ्या चरणी अर्पण, आता तुझ्या कृपेची वाट पाहतो. हे वाक्य तुझं आयुष्य बदलून टाकेल. कारण तिथे श्रद्धा आहे, समर्पण आहे आणि विश्वास आहे. स्वामी समर्थ म्हणतात माझ्या चरणावर डोकं टेको आणि सगळं विसर. मी तुला असं काही देणार आहे की सगळं आयुष्य तू म्हणशील स्वामी तूच माझं सगळं. आता त्या 5 मिनिटाची सांगता झाली आहे आणि तुला आतून एक जाणवेल, हो काहीतरी बदलते. आतून शांती आहे, आशा आहे आणि एक वेगळीच ऊर्जा आहे. स्वामी समर्थ म्हणतात ही ऊर्जा मी पाठवली आहे, तीच तुझ्या इच्छेला साकार करणार आहे. आजपासून एक गोष्ट पक्की लक्षात ठेव, मी एकटा नाही, माझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत. हे वाक्य जेव्हा तू मनापासून म्हणशील तेव्हा सगळे दरवाजे आपोआप उघडतील. पुन्हा आठव, स्वामी समर्थ म्हणतात तुझी सर्वात मोठी इच्छा येत्या 5 मिनिटात पूर्ण होईल. कारण आज त्यांचं वचन आहे आणि स्वामींचं वचन म्हणजे परमसत्य. स्वामी समर्थ म्हणतात बाळा आता भीतीचं काही कारणच नाही, कारण मी तुझ्या मागे उभा आहे. तू जे मागितलं आहेस ते मी तुला पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही. तुझ्या मनात जी इच्छा आहे ती कोणी पाहिली नाही, जाणली नाही, पण स्वामी म्हणतात मी ती पूर्ण ओळखतो. तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये तीच इच्छा आहे आणि म्हणूनच मी स्वतः तीच उत्तर घेऊन आलोय. कधी ना वाटत होतं की सगळं थांबून गेले, आयुष्य जणू अडकलंय, पण आता ती अडथळ्यांची जाळी संपली आहे. स्वामी समर्थांच्या कृपेचा प्रकाश येतोय जो तुझं सगळं अंधार दूर करणार आहे. स्वामी म्हणतात बाळा आयुष्यभर मी तुझ्या पाठीशी होतो, पण तू मला पाहिलं नाहीस. आज मी तुझ्या डोळ्यासमोर उभा आहे फक्त तुझ्या एका हाकेसाठी. जेव्हा तू स्वामी समर्थ या नावाचा उच्चार करतोस तेव्हा त्या शब्दात आशीर्वादांचा स्पर्श असतो. त्या नावात चैतन्य आहे, संरक्षण आहे आणि समाधान आहे. 5 मिनिटं झाली, आता काहीतरी वेगळं घडलंय. तुला अजून कळालं नसेल पण आतून जाणवते. मन हलकं झालंय, हृदयात आशा फुलली आहे. हाच तर स्वामींचा चमत्कार आहे. स्वामी म्हणतात मी तुझं सगळं ऐकले, आता उत्तर देण्याची वेळ माझी आहे. आता माझं काम सुरू झाले. कधी वाटतं ना की माझं स्वप्न खूप मोठं आहे, तर स्वामी उत्तर देतात तुझं स्वप्न मोठं असो की लहान, त्याला आकार देण्याची जबाबदारी माझी आहे. मी तुझं स्वप्न सत्यात आणीन, ते तुला अभिमानानं जगता येईल असं बनवीन. स्वामी म्हणतात तू माझ्यावर श्रद्धा ठेवलीस म्हणून मी तुझ्यावर कृपा करणारच. कारण माझ्या भक्तांचं मन तुटलेलं पाहणं मला सहन होत नाही. आजपासून प्रत्येक दिवस तुला नवीन संधी घेऊन येईल. घरात शांतता येईल, पैशांचं ओझं कमी होईल, आरोग्यात सुधारणा होईल आणि सर्वात महत्त्वाचं तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य येईल. स्वामी म्हणतात तुझ्या आनंदातच माझं समाधान आहे. तू हसशील तेव्हाच मी शांत बसेन. बघ किती वेळ झाली आहे. आता काळजीची जागा विश्वासाने घेतली आहे. मनातील भीती विसरून गेली आहे. कारण आता स्वामींचं वचन तुझ्या सोबत आहे. बाळा तुझी सर्वात मोठी इच्छा मी पूर्ण करतो आहे. आता आजपासून रोज सकाळी उठून नुसतं इतकंच बोल, स्वामी समर्थ माझं जीवन तुझ्या चरणी अर्पण. आणि मग पहा कोणतंही काम अडकणार नाही, कोणतीही इच्छा पूर्ण राहणार नाही. आज या क्षणी एक गोष्ट स्वतःला सांग, स्वामी आहेत म्हणून मी निर्धास्त आहे. आणि स्वामी सांगतात हो बाळा तुझी काळजी आता माझी आहे. स्वामी समर्थ म्हणतात बाळा मी फक्त तुझी परीक्षा घेत होतो. मी पाहत होतो की तू किती काळ माझ्यावर श्रद्धा ठेवलीस आणि तू ठेवलीस म्हणूनच आज मी तुला तुझ्या सर्वात मोठ्या इच्छेचं उत्तर देतो आहे. कधी कधी वेळ लागतो
पण ती वेळ म्हणजे आशीर्वाद तयार होण्याची प्रक्रिया असते. स्वामी म्हणतात, मी जेव्हा देतो तेव्हा उदंड देतो. तू मागितलेलं नाही तेही देतो. तुझं जे आजपर्यंत अडकलं होतं ते सगळं आता मार्गी लागणार आहे. नात्यांमध्ये जे ताण होते ते आता ओसरतील. जे बोलणं बंद झालं होतं ते पुन्हा सुरू होईल. जे हातातून निसटलं होतं तेच परत येईल. स्वामी म्हणतात, तू रडलास ना माझ्यासमोर, मग आता हसूही माझ्यामुळेच येणार आहे. ते अश्रू वाया गेले नाहीत. त्यांचं उत्तर आता तुझ्या दारात उभं आहे. तू म्हणत होता, स्वामी मला काही नको, फक्त मनशांती हवी. स्वामी उत्तर देतात, बाळा मी तुला मनशांतीसह भरभरून सुखही देतो. जे तू गमावलं आहेस ते परत देतो आणि जे कधी मिळालंच नव्हतं ते नव्याने देतो. आजपासून तुझं घर म्हणजे स्वामींचं निवासस्थान होणार आहे. जिथे वाद नसतील, तिथे भांडण नसतील, तिथे असतील फक्त प्रेम, समाधान आणि शांतता. स्वामी समर्थ म्हणतात, माझा भक्त संकटात असेल तर मी स्वस्थ बसत नाही, मी त्याच्या मदतीला धाव घेतो. तुला ही जाणीव आज होईल, ही काहीतरी अदृश्य रक्षण तुला मिळाले. बाहेरचं जग कितीही कठीण असो, लोक कितीही वाईट बोलत, पण जेव्हा तुझ्या पाठीशी स्वामी उभे राहतात तेव्हा जग काहीच करू शकत नाही. स्वामी म्हणतात, पैसा येईल, सुख येईल, यश येईल, पण त्याचबरोबर समाधानही मीच देईन. पण आता वेळ आली आहे की तू पुन्हा एकदा स्वतःला ओळखावं, स्वतःवर विश्वास ठेवावा, कारण स्वामी तुझ्या पाठीशी आहेत हेच पुरेसे आहे. आजपासून जीवनातल्या प्रत्येक अडथळ्याला, प्रत्येक समस्येला फक्त एक वाक्याचं उत्तर द्या, स्वामी समर्थ आहेत, मग मला कसली चिंता. स्वामी म्हणतात, हेच वाक्य तुझे कवच बनेल, हेच तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देईल. आणि लक्षात ठेव, तुझी इच्छा पूर्ण होणं हे फक्त सुरुवात आहे. स्वामींच्या कृपेची गंगा आता अखंड वाहणार आहे, तुझ्या आयुष्यात, तुझ्या घरात, तुझ्या नशिबात. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा तू जेव्हा जगापासून हरलास तेव्हा मी तुझ्या अंतःकरणात एक छोटासा दीप लावला. तोच दीप आता आशेचा प्रकाश देतो आहे. आज तुझ्या जीवनात जे घडणार आहे ते तुला अचंबित करेल, कारण हे मानवी प्रयत्नाचं नव्हे तर स्वामींच्या कृपेचं फळ आहे. स्वामी म्हणतात, कधी कधी मी उत्तर द्यायला उशीर करतो, पण मी विसरत नाही, माझ्या यादीत तुझं नाव पहिल्या क्रमांकावर असतं. तू ज्यावेळी संपलं, आता काहीच उरलं नाही असं म्हणतोस, तेव्हा स्वामी हसून म्हणतात, बाळा आता तरी मी सुरुवात करणार आहे. तुझ्या घरात पुन्हा हसू येईल, तुझ्या डोळ्यात पुन्हा चमक येईल. ज्याने तुझी चेष्टा केली त्यांना आता आश्चर्य वाटेल, अरे हाच तो ज्याला सगळे हरलेलं समजत होते. हो तोच आहे, पण आता त्याच्यासोबत स्वामी समर्थ आहेत. स्वामी म्हणतात, तू मला हाक मारलीस तेवढं पुरेसं होतं. माझा भक्त संकटात रडतो तेव्हा मी देवाचं रूप नाही, मी आई होतो, बाप होतो, राखण करणारा शिपाई होतो. आजपासून तुझ्या जीवनात जी सकारात्मक ऊर्जा वाहू लागेल त्यामुळे ती कुठल्याही वाईट नजरेला थांबवणार नाही. स्वामींच्या कृपेने कवच आता तुझ्या भोवती आहे. कधी वाटतं का इतक्या इच्छा आहेत पण वेळ नाही, पैसा नाही, साथ नाही. स्वामी सांगतात, तुला फक्त श्रद्धा लागते, बाकी सगळं मी देईन. स्वामी समर्थ म्हणतात, सांभाळायला तुला आजवर पुढेही सांभाळणार, फक्त तू चालत राहा, मी तुझ्या पाठीवर हात ठेवलेला असेन. आजचा दिवस फक्त तुझ्या आयुष्यात नव्हे तर तुझ्या नशिबात मोठा बदल घडवून आणणार आहे. तुझी इच्छा पूर्ण होईल एवढंच नव्हे, ती इच्छा इतकी मोठी आणि सुंदर रूप घेईल की तुला स्वतःवरच विश्वास बसणार नाही. स्वामी म्हणतात, हे सगळं मी करतो आहे कारण तू मला मनापासून हाक दिलीस. त्या हाकेमध्ये अश्रू होते, त्या हाकेमध्ये श्रद्धा होती आणि त्या हाकेला आज स्वामींचं उत्तर मिळणार आहे. वळ आता न थांबता, न डगमगता, न मागे वळून पाहता, फक्त पुढे चालत राहा, कारण तू एकटा नाहीस. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत आणि तुझ्या पावलांना आधी चालत आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तुला कोणी नाकारलं, कोणी वाईट बोललं, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि माझा विश्वास कधीच चुकीचा ठरत नाही. बघ, ज्या लोकांनी तुला खोटं ठरवलं ते आता पाहतील की देव तुझ्या बाजूने उभं आहे. स्वामी म्हणतात, तुझी इच्छा मी पूर्ण केली, पण आता माझी एक इच्छा आहे, तू आता कधीच मागे हटू नको, कारण जसा दिवस पुढे जातोय तशी कृपाही वाढते. जसं तू प्रत्येक क्षण स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणून जगतोस तसंच तुझं नशीब दर मिनिटाला उजळतंय. स्वामी म्हणतात, बाळा जे गेलं ते गेलं, पण जे येणार आहे त्याची तयारी कर, कारण आता येणारं सुख
एवढं प्रबळ आहे की तुझ्या डोळ्यातून पुन्हा आनंदाचे अश्रू येतील. तुला जेव्हा काहीही उमगत नाही, वाट चुकल्यासारखं वाटतं, तेव्हा स्वामी समर्थ तुझ्या मनात एक विचार निर्माण करतात. तो विचार म्हणजे दिशा, तो विचार म्हणजे मार्ग, तो विचार म्हणजे समाधान. स्वामी समर्थ म्हणतात, तुला हवी होती ती नोकरी, तो व्यवसाय, ते समाधान सगळं येणार आहे आणि येणार आहे सहजतेने. कारण आता मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, आज तू जे स्वप्न पाहिलंस ते स्वप्न फक्त कल्पना नाही, ते म्हणजे स्वामी समर्थांनी दिलेला संकेत आहे. काही वेळात तुला एखादी चांगली बातमी मिळेल, कोणीतरी तुला संधी देईल, कोणीतरी तुझ्या बाजूने उभं राहील आणि तुला उमजेल, स्वामी समर्थ माझ्यासाठी खरोखर जागृत आहे. आजपासून तुझं घर हे मंदिर होईल, तुझं मन हे ध्यानस्थ होईल, तुझं नशीब हे सोनं होईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला फक्त वरदान देत नाही, तर त्या वरदानात फळही देतो. तू आता मागे वळून बघू नकोस, तू फक्त मनात म्हणत राहा, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. ज्याप्रमाणे तुझ्या ओठांवर त्यांचं नाव राहील, तसंच तुझ्या जीवनात यश, समाधान आणि पैसा यांचं दररोज आगमन होईल. पण आता हे फक्त 5 मिनिटाचं नव्हे, तर आयुष्यभराचं वरदान आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या प्रत्येक इच्छेवर माझी मोहर आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूंवर माझं पुसन आहे आणि आता तुझं जीवन उजळणार आहे, हे मी तुला शब्द देतो. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवशील, तेव्हा मी तुझ्या आयुष्याला चमत्कार देईन. तू म्हणशील, हे खरे होईल का? स्वामी म्हणतात, मी स्वप्न दाखवतो, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या भक्ताला चालतही यावं लागतं. त्यामुळे मी तुला हात देतो, पण तू माझ्या हाताला पकड. तुझ्या मनात जे काही प्रश्न आहेत ते स्वामींच्या आशेने जोडतील आणि तुझ्या डोक्यात जे कधी निघत नव्हतं आणि ती आता मार्गात येईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझं भवितव्य लिहितो, तुझी वाट सोपवतो आणि आता फक्त माझ्यावर मनापासून श्रद्धा ठेव. आता तुला जिथे वाटतं अंधार आहे तिथे प्रकाश दिसू लागेल, जिथे वाटतं हार झाली तिथे स्वामींच्या कृपेने विजय मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं मन मोकळं ठेव, माझ्या प्रेमात हरव. मी तुझ्या प्रत्येक यशाच्या मागे असतो, तुझ्या प्रत्येक आनंदाचा भागीदार. तू पुन्हा एकदा उभा राहशील, उंच स्वप्न पाहशील आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुझं आयुष्य चांगलं बदलेल. बरं, आता तुझं मन शांत ठेव आणि मनात पुन्हा एकदा म्हण, स्वामी समर्थ, तुझ्या कृपेमुळे माझी सर्व इच्छा पूर्ण होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनातील भीती, चिंता आणि दुःख यांना आता मुक्ती मिळेल, कारण माझ्या कृपेमुळे तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश येईल. कधी कधी वाटतं की आपले प्रयत्न काहीच कामा येत नाहीत, पण स्वामी म्हणतात, मी तुझ्या मेहनतीला वळण देतो, तू फक्त थांबू नकोस. आज तू जेव्हा स्वतःला कमी समजतो तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुला महान बनवायला तयार आहेत. त्यांच्या आशीर्वादाने तुझं जीवन बदलेल, समृद्धी येईल आणि सुख वाढेल. स्वामी म्हणतात, तू जो काही स्वप्न पाहतो ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या प्रत्येक पावलावर आधार देतो. तू काहीही अडचणीत असशील तेव्हा मनपूर्वक माझं नाव घे. मी तुझ्या विचारात येईन, तुझ्या मनाला बळ देईन. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी इच्छा तुझ्याच हातात नाही, माझ्या हातात आहे. मी ते पूर्ण करून देईन, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आता तुझ्या घरात प्रेम वाढेल, आर्थिक समृद्धी येईल आणि मनशांती मिळेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं आयुष्य आनंदाने भरून जाईल. मग काय बाळा, उठ आणि तुझ्या स्वप्नांच्या मागे निघ. स्वामी समर्थांची कृपा तुझ्या सोबत आहे, त्याचा आधार घेऊन पुढे चाल. स्वामी म्हणतात, मी तुझं स्वप्न साकार करेन, फक्त तू माझ्यावर मनापासून विश्वास ठेव. आता मनात निश्चय ठेव आणि पुन्हा एकदा म्हण, स्वामी समर्थ, तुझ्या आशीर्वादाने माझी सर्व इच्छा पूर्ण होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जरी अंधारात असशील तरी माझा प्रकाश तुझ्या मार्गदर्शकाचा काम करेल, तुझ्या मनाला दिलासा देईन, तुझ्या आयुष्यात नवीन उमेद देईन. जगात सगळं बदलतं, पण माझं प्रेम आणि आशीर्वाद तुझ्यासाठी कायम राहील. तू एकटा नाहीस, माझा आवाज ऐकून पुढे चालत राहा. स्वामी म्हणतात, जीवनात संकट येतात, पण ती तुझं मन मोकळं करण्यासाठी असतात. मी तुझ्या प्रत्येक धडपडीला साथ देतो. आज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर एक नवा सूर वाजत आहे. तू त्यात सामील हो आणि तुझ्या मनाला आत्मविश्वास दे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तू माझ्या विश्वासावर ठाम राहा. आता हे लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक यशात, तुझ्या प्रत्येक सुखात सामील आहेत. तू फक्त स्वप्न पाहू नकोस, तर त्याला जिवंत कर. स्वामी म्हणतात, मी तुझ्या जीवनात सुवर्ण क्षण आणतोय, फक्त माझ्यावर मनापासून विश्वास ठेव. बरं, आता
तुझ्या मनात एक नवा विश्वास जागा झाला असेल ना, तर पुन्हा पुन्हा म्हण, स्वामी समर्थ, तुझ्या आशीर्वादाने माझी सर्व इच्छा पूर्ण होते. स्वामी समर्थ म्हणतात, माझं नाव घेतलंस ना, मग चिंता कशाला. माझ्या कृपेचा प्रकाश तुझ्या मार्गावर पडते. हे आभाळ जरी ढगांनी भरलं असलं तरी त्यामागे मीच आहे, सूर्यासारखा तेजस्वी. तू आतून तुटलेला असशील, पण स्वामी म्हणतात, मी तुला पुन्हा पुन्हा जोडून घेईन. तू तुटलास तरी मी तुझं आयुष्य पुन्हा फुलवीन. कितीही वाटलं की काही शिल्लक राहत नाही, तरीही स्वामी समर्थांच्या कृपेने तो नवीन आरंभ होतो. ते म्हणतात, शेवट काहीच नसतो. माझ्या आशीर्वादाने प्रत्येक शेवट म्हणजे एक नवीन सुरुवात असते. आज ज्या इच्छेचं ओझं तू मनात घेऊन बसला आहेस, ती इच्छा स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण कर. ते म्हणतात, तू माझ्याकडे मागणं टाक, मी तुला देईन अशी देणगी की संपूर्ण जग पाहून थक्क होईल. तू तुझ्या ज्या गोष्टींसाठी रडतोस त्याचे गोष्टी उद्या तुला हसवतील. फक्त थोडं थांब, थोडं संयम ठेव आणि मनातला विश्वास वाढव. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी बघतोय, ऐकतोय आणि योग्य वेळी मी कृपा करतो. बरं, आजपासून तू नव्याने सुरुवात कर. तुझं मन शांत कर, श्वास खोल घे आणि पुन्हा म्हण, स्वामी समर्थ, मी तुला पूर्णपणे समर्पित आहे. तू माझी इच्छा पूर्ण कर. आणि अगदी सहजपणे चमत्कार घडायला लागेल. त्या 5 मिनिटात त्यांचं वचन स्वामींनी दिलंय. तुझ्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळेल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, तुझी सर्वात मोठी इच्छा येत्या काही क्षणात पूर्ण होणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेचा ओघ अजून थांबलेला नाही. तुझ्या जीवनात आता जे घडणार आहे ते इतकं अद्भुत असेल की तुला स्वतःचं नशीबही ओळखू येणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या डोळ्यांपुढे असलेला अंधाराचा पडदा आता मी दूर करणार आहे. तू जिथं अडकलेला आहेस तिथून मी तुला बाहेर काढणार आहे. कारण आता वेळ झाली आहे तुझ्या सर्वात मोठ्या इच्छेची पूर्णता पाहण्याची. बाळा, ज्या गोष्टींसाठी तू दिवस रात्र देवाजवळ प्रार्थना केलीस, ज्या अश्रूंमध्ये तू हजारो स्वप्न बुडवलीस, त्या सगळ्यांचं उत्तर आता मी स्वामी समर्थ देणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझं ऐकलंय, मी तुझ्या मनाचं दुःख पाहिलंय. आता मी तुला थांबवणार नाही. मी तुझं भाग्य उघडणार आहे. पैसा, मान, प्रतिष्ठा, सुख, समाधान, प्रेम, तू ज्या गोष्टी मनात ठेवल्यास त्या प्रत्येक गोष्टीला आता दिशा मिळेल. स्वामी समर्थ त्यांच्या अदृश्य हाताने तुझं नशीब नवीन रेषा काढून बदलत आहे. ते म्हणतात, हे बाळा, जेव्हा सर्व दरवाजे बंद वाटतात तेव्हा मी स्वतः एक नवीन दरवाजा उघडतो. असा दरवाजा आज तुझ्यासाठी उघडणार आहे. बाळा, आता मागे वळून पाहण्याची गरज नाही. तुझ्या मनातली हिंमत, श्रद्धा आणि स्वामी समर्थांचं नाव हे त्रिकूट एवढं शक्तिशाली आहे की जगातला कोणताही अडथळा त्यांच्या पुढे थांबू शकत नाही. पुन्हा पुन्हा म्हण, स्वामी समर्थ, तुझ्या चरणावर मी सर्व काही अर्पण करतो. माझ्या सर्व इच्छा तुझ्या कृपेमुळे आज पूर्ण हो. पुढील काही क्षणात तू अनुभवशील, मनात शांतता येईल, हृदयात आशा जागेल आणि आयुष्यात असा चमत्कार होईल की तुला वाटेल, हे खरंच होतंय का. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू मनापासून मला हाक मारतोस तेव्हा मी हजारो योजने दूर करून देखील धावत येतो. कारण मी तुझा आहे आणि तू माझा. स्वामी समर्थ म्हणतात, जिथं सगळं संपलेलं वाटतं तिथंच माझा चमत्कार सुरू होतं. आज तुला वाटतंय का की काहीच तरी हलतंय. मनात एक वेगळी शांती येते, एक वेगळा आनंद, कारण स्वामींचा स्पर्श तुझ्या आत्मेला जाणवतोय. ते पुढे म्हणतात, तुझ्या डोळ्यातलं दुःख मी पाहिलंय. माझ्या चरणी आलेला प्रत्येक अश्रू मी मोत्यासारखा जपतो आणि त्या प्रत्येक अश्रूंमागे मी आनंद देतो. बाळा, आज तुझ्या आयुष्यात एक नवीन पान उघडते. तुझ्या इच्छा, तुझी स्वप्न, तुझी भवितव्य हे सगळं आता माझ्या कृपांमुळे बदललं चाललंय. कधी वाटलं होतं ना की का माझ्याच नशिबात दुःख, का माझीच इच्छा पूर्ण होत नाही. पण स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळं पाहतोय आणि योग्य वेळी मी सगळं देतो. माझ्या वेळेनं जे येतं ते कायम राहतं. आज तुझी वेळ आली आहे. आज माझा आशीर्वाद तुझ्या जीवनात दार ठोठावत आहे. बळा, आज दार उघड, कारण ही वेळ परत येणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या नशिबात भरभरून समाधान, भरभरून पैसा, भरभरून प्रेम आणि अपार यश मी लिहून देतो. तू फक्त माझं नाव घेत राहा. मनात नकारात्मक आली तरी माझी आठवण ठेव. अडचण आली तरी माझ्या पायाशी बस, कारण मी आहे स्वामी समर्थ, तुझा मार्गदर्शक, तुझा रक्षक, तुझा स्वप्नपूर्तिकार. पुन्हा एकदा मनापासून उच्चार कर, स्वामी समर्थ, माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आणि बघ आता काय काय घडतंय. स्वामी समर्थ म्हणतात, मी कधीही उशीर करत नाही. मी नेहमी योग्य वेळी देतो. तुला आतल्या इच्छा
ज्या तू कोणालाही सांगू शकला नाहीस, त्या तुझ्या प्रत्येक इच्छा मला ठाऊक आहेत, कारण तू माझं बाळ आहेस. मी तुझ्या हृदयाचे ठोके ऐकतो आणि तुझ्या भावना ओळखतो आणि त्यावर मीच मलक लावतो. आणि आता स्वामी समर्थ म्हणतात, हे बाळा, आता फक्त माझ्यावर सोपवून दे सगळं. मी अशी व्यवस्था करीन की तुला वाटेल हे तर स्वप्न आहे. त्या कामाचं, त्या पैशाचं, त्या नोकरीचं, त्या प्रेमाचं, त्या आरोग्याचं, ज्याची भीती तुला भित्रीपणे होती, आज त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी स्वतः देणार आहे. बाळ, तू फक्त श्रद्धेने माझं नाव घे, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. हा जप तुझ्या जीवनात इतका शक्तिशाली ठरेल की तुझ्या वाटेला आलेली दारिद्र्याची वळवळही मागं फिरवेल. स्वामी समर्थ म्हणतात, जिथं प्रयत्न थांबतात तिथं माझा चमत्कार सुरू होतो. तू जेव्हा हात टेकतोस तेव्हा मी तुझ्या हातात विजय ठेवतो. बाळा, आज मी तुला अशा उंचीवर नेईन जिथून तुझ्या शत्रूंना, तुला हसणाऱ्यांना फक्त तुझा यशाचा प्रकाश दिसेल. हे लक्षात ठेव, तुझ्या इच्छेचं फळ तुझ्या दारात आले. फक्त विश्वासानं दरवाजा उघड. स्वामी समर्थ म्हणतात, ही वेळ आता थांबायची नाही. ही वेळ तुझ्या जीवनात यशाचा पर्व सुरू करणार आहे. आता डोळे बंद कर, एक दीर्घ श्वास घे, मनातल्या मनात म्हण, स्वामी समर्थ, माझं जीवन तुझ्याकडे अर्पण. मी आता नव्याने जगतोय, तुझ्या कृपेने भरून. हे वाक्य उच्चारताच स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी उभा राहतो आणि तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण झालेली असते. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं आयुष्य मी नव्याने लिहितोय. ज्या पानावर फक्त दुःख लिहिलं गेलं आहे, त्या पानावर आता आनंदाचं सुवर्ण अक्षराने लेखन करतोय. आजपासून तुझं नशीब फुलणार आहे. जिथं अपयश होतं तिथं आता यशाचं बीज रोवलं गेलंय. जिथं अश्रू होते तिथं आता समाधानाचं हास्य उमटणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, हे बाळा, जेव्हा तू रडतोस तेव्हा मी गप्प बसत नाही. मी त्या अश्रूंमागे अशी कृपा पाठवतो की तू पुन्हा कधी रडू नकोस. तुला आठवतं का, त्या रात्री तू एकटा रडत होतास आणि मनात फक्त एकच शब्द होता, स्वामी. त्याच क्षणी मी तुझ्या बाजूला आलो होतो. माझ्या अदृश्य हाताने तुझ्या पाठीवर हात ठेवला होता आणि त्या दिवशी ठरवलं होतं, या बाळाचं आयुष्य आता बदलणार. बाळा, आताचा क्षण हे भविष्यात एक सुवर्ण आठवण होईल. आज तू त्या गोष्टींसाठी तडफडतोय, ती गोष्ट उद्या तुझ्या पायाशी असेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या श्रद्धेची परीक्षा घेतली आहे आणि आता तुझ्या भक्तीला मी बक्षीस देणार आहे. जे तुला मिळायचं होतं ते आता लांब नाही, अगदी जवळ आले. फक्त मनात एकच गोष्ट ठेव, माझा रक्षक स्वामी समर्थ आहे. हा विचार तुझ्या मनात दृढ झाला की जगातलं कोणतेही संकट तुझ्यासमोर उभं राहू शकत नाही. पण आता दिवस उजळणार आहे, तुझ्या जीवनातले अंधकाराचे क्षण संपत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं घर आता भरून जाणार आहे. संपत्ती, समाधान, प्रेम आणि शांतता याने. फक्त दररोज 2 मिनिटे मन लावून माझं नाव घे, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, आणि बघ तुझं आयुष्य कसं फुलतंय. अनेकदा आपण असं वाट पाहतो, प्रयत्न करतो, झगडतो, पण काहीतरी अडतं, थांबतं. मनात प्रश्न निर्माण होतो, कधी होणार माझं? पण बाळा, जेव्हा स्वामी बोलतात तेव्हा आकाशालाही झुकावं लागतं. तुझ्या मनातील ही मोठी इच्छा, जिथे तुला गरज आहे, जी तुझं आयुष्य बदलू शकते, ती आता पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर आहे. ही वेळ, ही घडी, हे क्षण, यामध्ये स्वामी समर्थांचा आशीर्वाद दडलेला आहे. मनात फक्त श्रद्धा ठेव, कारण श्रद्धेच्या एका क्षणात स्वामी हजारो चमत्कार करू शकतात. बाळा, तुला वाटलं असेल की सगळं संपलं, पण तिथंच तर सुरुवात होते स्वामी समर्थांच्या चमत्काराची. तू जेव्हा सोडून देतोस, मी तेव्हा उचलून घेतो, असं स्वामी म्हणतात. तुझ्या आतल्या इच्छेला तू किती वेळात जपून ठेवलं आहेस हे त्यांना ठाऊक आहे. तुला काय हवंय, पैसा, प्रेम, प्रतिष्ठा, नोकरी, आरोग्य, यश, ते सगळं स्वामींच्या चरणी व्यक्त झालं आहे आणि आता त्याचा परिणाम घडणार आहे. तू जिथं थकलास, गडबड झालास, हरवलास, तिथं स्वामी तुला सावरणार आहेत. कारण ही वेळ तुला नाकारण्यासाठी नाही, तर तुझं आयुष्य फुलवण्यासाठी आली आहे. काही क्षण शांत राहा आणि मनातल्या मनात म्हण, स्वामी समर्थ, माझी इच्छा आता पूर्ण करा. माझा भक्त कधीच रिकामा राहत नाही. मी त्याच्या ओंजळीमध्ये वेळेपेक्षा जास्त भरून देतो. आता बघ, ज्या गोष्टीसाठी तू काळजीत होतास त्या कशा सोप्या होऊन जातील. अचानक एखादा फोन कॉल येईल, एखादा मेल येईल, एखादी व्यक्ती भेटेल आणि तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. कारण हे सगळं नियोजन स्वामी समर्थ करत आहेत. ते तुला त्या दिशेने नेत आहेत जिथे यश तुझी वाट पाहते. तुला फक्त विश्वास ठेवायचा आहे. मी योग्य ठिकाणी आहे, योग्य वेळी आहे आणि माझ्यासोबत स्वयं स्वामी समर्थ आहेत.
असा विचार करत पुढे चालायचं आहे. बघ बाळा, काय काय बदलत होतं आणि तुझ्या बाजूबाजूला ज्या इच्छांच्या पूर्णतेचा क्षण म्हणजे केवळ यश नव्हे तर आंतरिक शांततेचा आरंभ आहे. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात अशा पद्धतीने बदल घडवतात की तुला स्वतःला विश्वास बसत नाही. बाळा, ही वेळ तुझ्या जीवनातील वळणावरची सर्वोच्च घडी आहे. तू म्हणशील कसं घडतं हे सगळं, पण आठव, हे सगळं त्या स्वामी समर्थ म्हणतात या वचनातून सुरू झालं. तुला हवं असलेलं सुख ते आता तुझ्यापर्यंत चालत येणार आहे. फक्त त्याला ओळख आणि स्वीकार, कारण ही कृपा यासाठीच आली आहे. ते तू गमावलं होतं ते तुला परत मिळवून द्यायला आणि त्याहून अधिक देण्यासाठी. या 5 मिनिटात तुझ्या जीवनात असं काही उलटापलट होणार आहे की तुला स्वतःत आश्चर्य वाटेल की हे वेगळं ही वेळ फक्त शरीराने नाही तर मनात आहे आणि आत्म्यात अनुभवायची आहे. स्वामी समर्थ फक्त शब्द देत नाही, ते पूर्ण करतात. तू आता शांत बस, एकाग्रतेने डोळे बंद कर आणि एकदा हळूच म्हण, स्वामी समर्थ तुमचा आभार, माझी इच्छा पूर्ण झाली. आणि बघ, हे ते तुझ्या सणात तुझ्या जीवनात उजळून जातील. कारण स्वामी समर्थ फक्त देव नाहीत, ते तुझं नशीब आहेत, तुझं भाग्य आहेत आणि तुझ्या प्रत्येक अश्रूंचं उत्तर आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, जी इच्छा तू इतकी काळजीने, श्रद्धेने आणि मनापासून ठेवलीस तिचं फळ तुला आज मिळणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपण मागितलेलं काहीच पूर्ण होत नाही, पण स्वामींच्या दरबारात कोणतंही मागणं कधीच नाकारलं जात नाही. त्यांची वेळ थोडी वेगळी असते, पण त्याचं देणं कायम भरभरूनच असतं. ज्या क्षणाला तू आता असहाय्य वाटत होता त्या क्षणाला स्वामी म्हणत होते, थांब बाळा, मी आलोच आहे. आणि आता त्यांनी ठरवलं आहे की तुझी ती इच्छा, सर्वात मोठी इच्छा, जिची वाट बघून तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले, ती आता प्रत्यक्षात येणार आहे. फक्त अजून एक थोडं श्रद्धेचं पाऊल टाक. स्वामी समर्थ तुझ्या हृदयातील प्रत्येक भावना जाणतात. तुझं रडणं, तुझं हसणं, तुझं गुपितपणाचं मागणं, हे सगळं त्यांच्या ध्यानात आहे. तुला वाटायचं की मी ऐकत नाही, पण मी प्रत्येक श्वासात तुझ्या सोबत होतो, असं ते सांगतात. आज जे काही घडतंय तुझ्या आयुष्यात ते अचानक नाही, ते त्यांचं नियोजन आहे. काही वेळेला संकट येतात, पण ती तुझी तयारी करून घेतात. आणि आता तुझी ती इच्छा तयारी पूर्ण झाली आहे. आता यश, समाधान आणि इच्छापूर्तीचं क्षण आलं आहे. आजपासून तुझं भाग्य बदलणार आहे. ते भाग्य जिथे तुला मागावं लागणार नाही, तिथं स्वामी स्वतः तुला देणार आहेत. तुझ्या मनातील ही इच्छा ही फक्त तुझी वैयक्तिक गोष्ट नाही, ती तुझ्या संपूर्ण आयुष्याचं वळण बदलणारी आहे. स्वामी समर्थ अशा वेळेस पावतात जेव्हा वेळ अडकते, तेव्हा दिशा सापडत नाही. आता त्यांनी ठरवलंय तुला दिशा देणं, तुला ऊर्जा देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुला तुझं आयुष्य परत देणं. ही इच्छा पूर्ण होईल आणि त्यासोबत अनेक शुभ गोष्टी सुद्धा तुझ्या जीवनात ओघाने येतील. तुला वाटणार हे कसं शक्य झालं, पण बाळा, स्वामी समर्थांच्या दरबारी काहीच अशक्य नाही. जेव्हा त्यांची कृपा वाढते तेव्हा दार आपोआप उघडतात आणि संधी चालत येतात. बाळा, तू जेव्हा थकलास तेव्हा मी तुझ्या मागे उभा होतो. तुला वाटलं मी हरवलोय, पण मी तर तुला चालायला शिकवत होतो. जी इच्छा पूर्ण होत असतानाच तू एक नव्यानं जगायला शिकशील. हृदयात विश्वास ठेव, ओठावर हसू आणि नजरेत तेज. हे स्वामींच्या कृपेमुळेच येणार नवं रूप तुझं असेल. बाळा, कोणतंही स्वप्न लहान नाही आणि कोणतीही इच्छा तुझ्या स्वामी समर्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी दूर नाही. तू आजपर्यंत जे गमावलं त्याच्या दुप्पट तुला मिळणार आहे, कारण तुला दिलेलं त्याच्या दरबारातलं वचन आता पूर्णत्वाच्या डोक्यावर आलं आहे. हे बाळा, हळूच डोळे मीट, मन शांत कर आणि हृदयातून एकदाच म्हण, स्वामी समर्थ, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या सर्व इच्छा, माझं सगळं जीवन तुमच्या चरणी अर्पण करतो. हे म्हणालास की तुला लगेच जाणवेल एक हलकं पण मजबूत आश्वासन तुझ्या आत पसरलंय. ते म्हणजे स्वामींची अतूट कृपा. आता ही 5 मिनिटं केवळ वेळ नाही, हे तुझ्या जीवनात अमूल्य परिवर्तन घडवणारी साक्षात कृपा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझा विश्वास ठेवणाऱ्याला मी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. आता जे घडणार आहे ते तुला कल्पनाही नाही इतकं मोठं आणि सुंदर आहे. स्वामींनी तुझ्या नशिबाची दिशा बदलली आहे. कित्येक वेळा तुला वाटलं असेल की मी इतकी प्रार्थना केली, इतकं झिजलो, पण काहीच होत नाही. पण बाळा, तेव्हाच तर स्वामी समर्थ तुझं संपूर्ण आयुष्य नव्याने रचत होते. त्यांच्या कृपेचं हे स्वरूप असतं शांतपणे, हळुवारपणे, पण अचूक आणि जबरदस्त. तुला वाटेल की काही दिवसांपूर्वीच आयुष्य आणि आता जे घडते
त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे म्हणजे फक्त इच्छापूर्ती नाही, तर संपूर्ण जीवनाची उजळणी आहे. बाळा, तुला वाटलं असेल की कुणी समजून घेत नाही, पण तुझं सगळं दुःख, तुझा प्रत्येक प्रश्न, तुझी आतली तगमग सगळी स्वामींच्या पोहोचली आहे. आणि आज त्यांनी उत्तर पाठवलं आहे कृपेच्या स्वरूपात. आजपासून तुला एक एक गोष्ट हवी आहे तशी मिळत जाईल. ते नातं, ती संधी, तो पैसा, ती शांती, सगळं तुला फक्त एकच करायचं आहे. रोज सकाळी आणि रात्री शांत मनाने फक्त म्हणायचं, स्वामी समर्थ माझा हात धरून ठेवा. बस, बाकी सगळं त्यांच्या हाती आहे. आणि जे त्यांच्या हाती गेलं त्यांचं रक्षण निश्चित आहे. संकटे आल्याशिवाय स्वामी कुठं प्रकट होतात का? जिथं अंधार गडद असतो तिथंच ते तेज घेऊन येतात. तूही खूप दिवस या अंधारातून चालत होतास, पण आता उजाडणार आहे. आणि तो उजेड इतका तेजस्वी असेल की तुझं पूर्ण आयुष्य प्रकाशमान होईल. ही इच्छा पूर्ण झाली की तुझ्यावर विश्वास ठेवणारा नाही वाटेल खरंच काही तरी चमत्कार घडायलाय. कारण जे घडणार आहे ते सामान्याच्या पलीकडचं आहे. आणि हे सगळं केवळ एका कारणामुळे घडते, स्वामी समर्थांची कृपा. मी तुझी परीक्षा घेतली कारण मला तुझा विश्वास हवा होता. आता तू पास झालास. आता मी माझं वचन पूर्ण करतो. ही वेळ आहे कृपेच्या वृष्टीची. तुला जे हवं होतं ते मिळणारच आहे. पण त्याचबरोबर तुला जे लागतं, जे तुझ्या भल्यासाठी आहे, तेही मिळणार आहे. तुला मिळणाऱ्या यशाबरोबर शांती, संयम, समाधान यांचाही आशीर्वाद मिळणार आहे. कारण स्वामी केवळ वरदहस्त देत नाहीत, तर ते संपूर्ण जीवनाचं पुनर्रचनाचं करतात. आजपासून तुझं नशीब नुसतं फळणार नाही, ते फुलून यायचं आहे. आणि हे फुलणं म्हणजे स्वप्नांचं प्रत्यक्षात येणं. स्वामी म्हणतात, तू फक्त माग, मी देण्यासाठी तयार आहे. हे त्यांच्या प्रेमाचं अंतिम स्वरूप आहे. बाळा, तुला काही कमी पडणार नाही. तू जी मनापासून इच्छा ठेवलीस ती आता साकार होणार आहे. आणि तू जिथं जातील तिथं आनंदाचं झरण वाहणार आहे. ही केवळ यशाची नाही, ही वेळ आहे आभार मानण्याची आहे. कारण स्वामी समर्थ जर एकदा पावले तर आयुष्याला नवचैतन्य, नवसंजीवनी आणि नवसंभव मिळतं. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं मन जितकं स्वच्छ तितकीच माझी कृपा प्रबळ. तू जेव्हा मनापासून एखादी गोष्ट मागतोस तेव्हा ती फक्त मागणं उरत नाही, ती माझ्या कृपेचं कारण बनते. बाळा, आज तुझ्या जीवनात ज्या गोष्टी घट्ट गुंतल्या होत्या, ज्या मार्गावर अडथळे आले होते, या सगळ्या गोष्टी आता एकामागोमाग एक सुलभ होणार आहेत. कारण आता तू जिथं अडकतोस तिथं मी स्वतः तुझ्या समोर उभा राहणार आहे. तुला वाटेल की सगळं अचानकपणे सोपं झालं, पण ते अचानक नाही बाळा. ते स्वामींचं निश्चित योजन आहे. आजवर तुझं मन तळमळत होतं, कधी पैशासाठी, कधी प्रेमासाठी, कधी स्थिरतेसाठी. पण आता ही सगळी तळमळ संपूर्ण समाधानात बदलणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या डोळ्यात जे अश्रू होते ते आता आनंदाच्या अश्रूंमध्ये बदलतील. ही केवळ आहे तुझ्या आयुष्यात एक नवं पान उघडण्याची. आणि या नव्या पानावर पहिले शब्द स्वतः स्वामी समर्थ लिहिणार आहेत. तो शब्द असेल पूर्णत्व. कारण जी इच्छा तू इतक्या दिवसांपासून मनात बाळगली होतीस ती आता पूर्णत्वाकडे चालली आहे. आता फक्त तुझं मन उघडं ठेव स्वीकारायला. आता तुला समजेल की संकट काळाचा हेतू काय होता. त्याने तुला काय इच्छेच्या मोठेपणासाठी तयार केलं. एखाद्या फळासाठी झाड किती वेळ पाणी मागतं, मातीवर मूळ खोल रुजवावी लागतात. तसंच तू हळूहळू आजपासून मजबूत होत गेलास तर आता फळाचं वेळ आली आहे. तुझ्या हातात जे काही येणार आहे ते तुझ्या आत्म्याला स्पर्श करणार असेल. केवळ बाह्य गोष्टी नव्हे, तर तुझ्या आतला विश्वास, स्फूर्ती आणि समाधान हे देखील फुलणार आहे. इच्छा पूर्ण होणं म्हणजे नशिबाचं नवं दार उघडणं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी देतो जेव्हा उधारीवर नाही, सदैवसाठी देतो. त्यामुळे आज जे तुला मिळणार आहे ते फक्त एक दिवसाचं यश नाही, ते तुझ्या भविष्यासाठी मजबूत पाया ठरणार आहे. आता लोक तुला पाहून प्रेरणा घेतील. तुझी वाटचाल बघून त्यांचंही मन बदलू लागेल. कारण जेव्हा स्वामी समर्थांची कृपा करतात तेव्हा ती फक्त एकट्याचं आयुष्य बदलत नाही, ती आजूबाजूच्या लोकांचंही जीवन उजळवते. तू या कृपेचा स्रोत बनणार आहेस आणि यासाठीच ही इच्छा आज पूर्ण होत आहे. स्वामी समर्थांनी जेव्हा एकदा हो केलं तेव्हा कसं हे विचारायचं उरत नाही. बाळा, आता मागं वळून पाहू नकोस. तुझ्या प्रत्येक पावलामागे त्यांची छाया आहे. त्यांचा आशीर्वाद फक्त तुला मिळतोय असं नाही, तर तो तुझ्या घरात, कुटुंबात, कामात आणि स्वप्नांमध्ये सुद्धा प्रवाहित होतोय. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याचं मन निर्मळ त्याच्यावर माझ्या आशीर्वादांचं छत्र अधिक ठामपणे असतं. तू खूप वेळा अपयश पचवलंस, खूप वेळा एकटं वाटलं,
पण आज त्याचं सगळ्या वेदनांचं फळ तुला मिळणार आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तू रडलास, शून्यात पाहिलंस आणि तरीही स्वामी समर्थ असं म्हणत राहिलास, तेव्हा ते एक 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 क्षण त्यांच्या हृदयाला भिडले. त्यामुळेच आज ही कृपेची वेळ आली आहे. ही वेळ काही साधी नाही, ही त्या देवाच्या दयेची वेळ आहे, जो हजारो वर्षांपासून भक्ताच्या हाकेला धावत आला आहे. तुला कधी वाटलं का की एवढी मोठी इच्छा कशी पूर्ण होईल? पण स्वामी समर्थ म्हणतात, ज्याचं मन पूर्ण समर्पित असतं त्याच्या इच्छेपुढे मी झुकतो. तू किती वेळा स्वतःच्या हक्कापासून मागं राहिल्यास, फक्त इतरांचा विचार केला, म्हणूनच आज आकाश तुझ्यासाठी दरवाजे उघडले. जे दार बंद वाटत होते ते अचानक उघडलेत. जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवत नव्हते ते तुझा साक्षात्कार पाहून आश्चर्यचकित होतील. कारण जेव्हा स्वामी समर्थ कृपा करतात तेव्हा ती केवळ आशीर्वाद न राहता एक दैवी क्रांती बनते. स्वामी समर्थ तुझ्या पुढे चालत आहे आणि त्यांच्या पावलांमध्ये तू निशंक चालायला हवंस. आतापर्यंत तू जे काही मागितलं, गमावलं, ते सगळं तुझ्या नव्यानं मिळणार आहे. जास्त मोठ्या स्वरूपात, जास्त भरभरून. आता जे लोक तुला दुर्लक्षित करत होते तेच तुझ्या यशाचं गाणं म्हणतील. पण हे सगळं केवळ तुझ्या हेतूची शुद्धता आणि श्रद्धेच्या सामर्थ्यावर आहे. तू जर न थांबता स्वामी समर्थ म्हणत राहिलास तर ते तुझं सर्वस्व बनून उभे राहतील. आता मीच तुझं भविष्य लिहिणार. ही वाक्य हसत खेळत वाटतात, पण यात असतो ब्रह्मनाचा आशय. आणि आता अर्थ असा की तू आता काळजी वाट पाहणं बंद कर, कारण काळाचं तुझ्या पायाशी झुकणार आहे. जे काम उशीर होते ते आता वेगाने पूर्ण होईल. जे लोक नाकारत देत होते ते आता तुला संधी देतील, आणि जी दारे बंद वाटत होती ती स्वामींच्या एका नजरेने उघडतील. कारण आजपासून तू केवळ सामान्य भक्त राहिलास नाही, तू स्वामींचा निवडलेला साधक झालास. तुझी इच्छा ही माझी योजना आहे असं स्वामी समर्थ म्हणतात. ज्यामुळे जे काही तू मागितलंस ते इच्छा फक्त नव्हे, ते एक नवा अध्याय आहे. ही इच्छा पूर्ण झाल्यावर तुझं मन आभाराने भरून जाईल. स्वामी समर्थ तुझं संपूर्ण जीवन उन्नतीच्या दिशेने नेत आहे. आणि तू स्वतःलाच विचारशील, हे खरंच माझ्यासोबत घडतंय का? पण हो बाळा, हे खरंच घडतंय, कारण तू श्रद्धेने चाललास. स्वामी समर्थ म्हणतात, जे मन पूर्ण श्रद्धेने भरलेलं ते मन माझ्या कृपेने सदैव जिंकतं. तुझ्या मनातील ती इच्छा, सर्वात मोठी इच्छा, जी तुझ्या मनाला अजूनही शांत करत नाही, ती फक्त आता पूर्ण होण्यासाठी थांबली आहे. वेळ होती ती तयार होण्याची, सगळं आधीच चांगल्या प्रकारे जमण्याची. आता मात्र तू फक्त विश्वास ठेव आणि स्वामींच्या चरणी डोके टेक, कारण स्वामींचा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक पावलावर ताकद देईल, तुझ्या प्रत्येक निर्णयाला उजळवा देईल. जो मन मोकळं ठेवतो त्याला नवे संधी मिळतात. हेच तुझं आयुष्य होणार आहे. नवे संधी, नवे अनुभव, नवे आनंद तुझ्या वाटेवर उभे राहतील. आता तुला भीती वाटायला काही कारण नाही. भीती या मनाचा अंधार आहे, आणि स्वामी समर्थांच्या कृपेमुळे तो अंधार गळून पडेल. तेव्हा फक्त ते बघायचं आहे की तू किती मोठं आहेस आणि तुझ्या किती सामर्थ्य आहे. या क्षणापासून तुझ्या मनातील अडथळे दूर होतील आणि मार्ग स्वच्छ दिसून लागेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे आता तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा भरणार आहे. तू जिथं थांबला होतास तिथून पुढे मागेने वेगाने चालायला सुरुवात करशील. ही ऊर्जा तुझ्या मनाला शांती देईल, तुझ्या शरीराला ताकद देईल आणि तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्णकडे घेऊन जाईल. आणि कधी कधी आपल्याला वाटतं की आपली इच्छा फार मोठी आहे आणि ती पूर्ण होणं अशक्य आहे, पण स्वामी सांगतात, जे मन विश्वास ठेवतं ते कधीच पराभूत होत नाही. तुला आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला आता मागे टाकण्याची वेळ आली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या सोबत आहे हे तू नेहमी लक्षात ठेव. जेव्हा काही कठीण प्रसंग येतील तेव्हा तुझ्या मनात त्याचा डाव सांभाळून त्यांना मात देण्याचा विश्वास असावा. ही ताकद फक्त स्वामींच्या आशीर्वादानेच येते. त्यांनी दिलेला आशीर्वाद तुझ्या जीवनात प्रकाश देईल, अंधारात दूर करील आणि तुझ्या मनाला आनंदाने भरून टाकेल. तुझी इच्छा पूर्ण होईल हे माझं वचन आहे, पण तुझी मेहनत आणि श्रद्धा यांच्याशिवाय काहीही शक्य नाही. म्हणून या दिवशी तुझ्या मनात ठरव की तू कधीही हार मानणार नाहीस. तू नेहमी स्वामी समर्थांच्या नावावर विश्वास ठेवशील, कारण त्यांची कृपा ही केवळ इच्छा पूर्ण करणारी नाही, तर जीवनाला सुंदर, सुखदायी आणि अर्थपूर्ण बनवणारी आहे. आणि तुझ्या प्रत्येक स्वप्नाला स्वामी समर्थांच्या आशीर्वादांनी पंख लागतील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे आणि त्या क्षणी तुझ्या आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे. तुझ्या मनातील त्या गाभ्याशी जोडलेल्या प्रत्येक स्वप्नाला आता साकार होण्याचा मार्ग स्वामी समर्थ सजवून ठेवलेला आहे.
आता तू जिथे थांबला होतास तिथून पुढे पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. या पावलांमध्ये थोडे धैर्य आणि खूपच श्रद्धा तुझी गरज आहे. कारण श्रद्धा आहे तिथे धैर्य हे स्वामी समर्थांच्या कृपेचं मुख्य दुवा आहे. आणि जेव्हा तू त्यांना समजून घेतोस तेव्हा तुझ्या आयुष्यात अडचणी सहज दूर होतील. स्वामी समर्थांची कृपा तुला असं स्वप्न दाखवते जिथे तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश लाभेल. तू जे काही मनापासून मागतोस ते केवळ तुझ्या आयुष्यात चांगल्या बदलांचं कारण होणार आहे. जर तुझ्या परिवाराला आणि तुझ्या आजूबाजूच्या लोकांना देखील सुखी करणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जो माणूस माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्यांचं आयुष्य सुवर्णही होते. आणि त्यामुळे तू आपल्या मनातील भय, चिंता आणि गैरसमज विसरून फक्त त्यांच्या चरणी डोकं टेक. त्यांच्या कृपेने तुझ्या हृदयाचा दरवाजा अजून मोठा आणि उघडा होईल आणि तुझं आयुष्य आनंदाने भरून जाईल. वा तुझ्या इच्छेची पूर्तता ही केवळ एक गोष्ट नाही, ती एक प्रक्रिया आहे. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक इच्छेला पूर्ण करण्यासाठी आधी त्याचा योग्य वेळ येतो. कधी कधी आपण धीर धरतो, पण स्वामींच्या मार्गदर्शनाखाली तो धीर फळ देतो. तुझ्या आयुष्यातील हे चमत्कार तुझ्या मनाच्या शांततेसाठी, तुझ्या कष्टांसाठी आणि तुझ्या क्षेत्रासाठी आहे. या प्रवासात कधी वाट थोडी अवघड वाटली तरी तो थांबण्याचा वेळ नाही. कारण स्वामी समर्थ नेहमी तुझ्या सोबत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद तुला नवे आयाम देणार आहेत. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझं मन सदैव आनंदी आणि समाधानकारक राहील. तू जे काही स्वप्न पाहिलीस ते स्वप्न आता फार लवकर सत्यात रूपांतरित होणार आहे. तुझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल आणि संध्याकाळी समाधानाची अनुभूती होईल. तू हळूहळू एक नवा माणूस बनत चालला आहेस, त्याचं मन स्वच्छ आणि आत्मा उंच आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आणि जेव्हा तुझ्या मनाला शांतता मिळेल तेव्हा तुझी प्रत्येक इच्छा आपोआप पूर्ण होईल. हे नुसतं शब्द नव्हे तर हे स्वामींचं वचन आहे. आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्यात त्या दिव्य प्रकाशासाठी ज्यामुळे तुझं संपूर्ण संसार उजळेल. तुझी इच्छा ही फक्त तुझ्यासाठी नव्हे तर त्या इच्छेचा फायदा तुझ्या कुटुंबाला, तुझ्या समाजाला आणि तुझ्या आयुष्याला होणार आहे. की जेव्हा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने पुढे जाशील तेव्हा कोणतीही अडचण तुझ्यावर मात करू शकणार नाही. ज्यांच्या प्रेमात आणि कृपेतील ताकद तुला सर्व अडचणींवर विजय मिळवून देतील. आता फक्त तू मन लावून स्वामी समर्थांच्या नावाचा उच्चार करत राहा आणि पहा तुझं जीवन कसं बदलतं. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा विचारशील तेच तुझं जीवन होईल. त्यामुळे तुझ्या मनात नेहमी सकारात्मक विचारत राहावे. तू जर स्वतःच्या मनावर विश्वास ठेवशील तर कुठल्याही अडचणीला तोंड देणं सोपं होईल. या विश्वास प्रत्येक गोष्ट मनापासून सुरू होते आणि तुझा मनाचा मंत्र जितका शुद्ध तितका अधिक जलद आणि शक्तिशाली होतो. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या मनातील सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि तुझा मार्ग सदैव प्रकाशमान होईल. त्यामुळे आधी स्वतःवर विश्वास ठेव आणि मग स्वामींचा आशीर्वाद घे. तुझ्या आयुष्यात यश आणि समाधान हे फक्त स्वप्न नाहीत तर ते स्वामी समर्थांच्या आशीर्वादांनी साकार होणारे सत्य आहेत. पण हे लक्षात ठेव की जेव्हा मनाला शांती मिळते तेव्हा जीवनात नवे दरवाजे उघडतात. स्वामी समर्थ म्हणतात, शांत मनातच देवाशी खरी भेट होते. तुझ्या मनात जेव्हा शांती येईल तेव्हा तुझ्या मनाच्या इच्छेला पंख लागतील. या शक्तीने तू कठीण प्रसंग सहज पार करू शकशील. आता काळजी करू नकोस, कारण स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक विचाराला आणि प्रत्येक प्रयत्नाला यशस्वी करणार आहेत. स्वामी समर्थांचे आशीर्वाद फक्त तुझ्या इच्छेपुरतेच मर्यादित नाहीत, तेच तुझ्या संपूर्ण आयुष्याला सावरून सुख समृद्धी देतात. जेव्हा तू स्वामी समर्थांच्या नावाचा पाठ करशील तेव्हा तुझं मन नको असलेल्या भक्तींपासून मुक्त होईल आणि आता तू स्वतःला तुटलेल्या किंवा असहाय्य वाटण्याची गरज नाही. कारण देवाच्या कृपेने प्रत्येक अडथळा दूर होतो आणि नव्या ऊर्जा निर्माण होतात. तुझ्या मनातल्या शक्तीला जागृत करणं स्वामी समर्थांचं दान आहे आणि ते दान तुझ्या आयुष्यात नवे चमत्कार घडवणार आहे. तू कितीही अडचणी असशील पण स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. या शक्तीने तुझं संपूर्ण जगाला सामोरे जाशील. तुला फक्त स्वामी समर्थांच्या चरणी मन लावून प्रार्थना करायची आहे, कारण तेच तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करणारे दीप आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, जे मन धैर्याने भरलेलं त्याला कधीही हार मानणं आहे. आणि म्हणून तू हार मानण्यापेक्षा नेहमी उभा राहा, चालत राहा आणि त्यांच्या कृपा मागत राहा. तुझ्या मनाच्या प्रत्येक इच्छेला मी उत्तर देईन, पण तुझी तयारी आणि मेहनत महत्त्वाची आहे. आता तुला तुझ्या स्वप्नांसाठी अजून जास्त मेहनत घ्यावी लागेल, पण त्या मेहनतीला यश मात्र नक्कीच मिळेल. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीला हात लावा आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादांची ताकद अनुभव. हे स्वामींचे आश्वासन आहे की तुझी सर्वात मोठी इच्छा जी तुझ्या मनात अगदी खोल आहे
ती यशस्वी होऊन तुझ्या आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन येईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जर मनाने ठरवलंस तर काहीही अशक्य नाही. तुझ्या आयुष्यात मोठी इच्छा असल्यावर तिच्या मागे ध्येयाने, जिद्दाने आणि कष्टाने लागणं फार गरजेचं असतं. स्वामी समर्थांच्या कृपेने तू त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू शकशील. काहीही अडथळा आला तरी तो तुझ्या जिद्दीला मात करू शकणार नाही, कारण तुझ्या मनात ती खरी श्रद्धा आणि समर्पण हीच तुझी खरी ताकद, शक्ती आहे. स्वामी समर्थ सांगतात, जो मनाने समर्पित करतो त्याचा कधीच अपमान होत नाही. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात शांती आणि समाधान घेऊन येण्यासाठी नेहमीच तुझ्या जवळ आहेत. पण तू जरी वेगळ्या परिस्थितीत असला तरी त्यांची कृपा आणि आशीर्वाद कधीच कमी होणार नाही. जेव्हा तुझं मन खूपच त्रस्त असेल तेव्हा त्यांनी सांगितलेली आठवण कर. मी स्वामी समर्थावर पूर्ण विश्वास ठेवतो. हा विश्वास तुला सर्वात मोठा बळ देतो. प्रत्येक संकटात, प्रत्येक अडथळ्यात स्वामी समर्थ तुझ्या मनाचा आधार असतील आणि त्या आधारामुळे तू उभा राहशील, पुढे चालशील. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थ म्हणतात, तुझं मन स्वच्छ ठेवा, कारण स्वच्छ मनाचा देवाशी सर्वाधिक जवळ वाटते. मन स्वच्छ आणि प्रामाणिक ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तुझ्या मनातील नकारात्मक विचार आणि भीती दूर करून फक्त विश्वास आणि प्रेमाने भरून टाक. जेव्हा मन शांत आणि सकारात्मक असतं तेव्हा तुझ्या इच्छा आणि स्वप्न स्वामी समर्थांच्या कृपेने सहज साकार होतात. त्यामुळे रोज थोडा वेळ मन शांत करून स्वामी समर्थांच्या ध्यानात बस आणि त्यांचा आशीर्वाद माग. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात नवीन दिशा आणि नवीन ऊर्जा येईल. तुझ्या मनातील त्या सर्व अडथळ्यांना तोडून टाकण्यासाठी त्यांची कृपा पुरेशी आहे. तू जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवशील, जेव्हा जगही तुझ्यावर विश्वास ठेवेल. स्वामी समर्थ म्हणतात, आशा सोडू नकोस. आशा करणं तुझ्या आयुष्याला बदलते. म्हणजे संपूर्ण तुझ्या मनातील आशा, विश्वास आणि श्रद्धा ही तीन गोष्टी कधी कमी होऊ नयेत. त्यासाठी रोज प्रार्थना कर आणि मनाला स्थिर ठेव. मी तुझ्या सोबत आहे आणि तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. पण तू स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी देखील काहीतरी कर. पण फक्त स्वतःसाठी इच्छेमध्ये हरवू नकोस. दुसऱ्यासाठी प्रेम, सहकार्य आणि मदत यांचा अवलंब केल्याने तुझ्या इच्छांना आणि स्वप्नांना अधिक बळ प्राप्त होईल. कारण देवाच्या कृपेचा प्रवाह जेव्हा दिल्याने वाढतो तेव्हा तो कित्येकांच्या आयुष्यात सुख आणि समाधान पसरवतो. तुझ्या हातून इतरांचा मदत मिळाली तर तुझी इच्छा दुहेरी फळ होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनात जे प्रेम आणि श्रद्धा आहे त्यातूनच तुझं यश जन्माला येतं. प्रेम ही सर्वात मोठी शक्ती आहे जी तुझ्या जीवनातील अडथळे सहज दूर करू शकते. जेव्हा तुझ्या मनात स्वामी समर्थांप्रतीचा अथांग प्रेम असेल तेव्हा कुठलेही संकट तुला थांबवू शकणार नाही. प्रेमातूनच तुझं मन मोठं, धैर्यवान आणि शांत होतं आणि स्वामी समर्थांच्या प्रेमामुळे तुझ्या मनाला नवीन ऊर्जा मिळेल. यामुळे तुझ्या इच्छांची पूर्तता झपाट्याने होईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस आदराने, आनंदाने भरून जाईल, अशा त्यांची इच्छा आहे. त्यामुळे बाळा, हे ते म्हणतात, प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. त्याला स्वीकार. काही दिवस कधी थोडेसे कठीण वाटू शकतात, पण त्यातच तुझं धैर्य आणि समर्पण वाढतं. जर तू रोज स्वामी समर्थांच्या नावाचा उच्चार करत राहिल्यास आणि मनाने त्यांचा आशीर्वाद मागितलास तर प्रत्येक संकट सहज निघून जाईल. हे वेळेवर सगळे होईल असं स्वतःला पटवून दे, कारण स्वामी समर्थ प्रत्येक क्षण तुझ्या सोबत आहेत. तुझ्या जीवनात सकारात्मक बदल घडवायचे असतील तर तू स्वतःच्या मनाचा स्वामी बनावा लागेल. स्वामी समर्थ म्हणतात, मनावर नियंत्रण ठेवणे म्हणजे आयुष्यावर नियंत्रण मिळवणं. जेव्हा तुझं मन शांत आणि स्थिर राहील तेव्हा तुझ्या सर्व इच्छांना दिशा मिळेल. मनाच्या त्या शक्तीचा योग्य वापर करून तू स्वतःची आणि इतरांची परिस्थिती सुधारू शकशील. म्हणून रोज थोडासा वेळ ध्यान कर, स्वामी समर्थांच्या कृपेचा विचार कर आणि तुझ्या मनाला शांत ठेव. त्या शांततेचं तुझी इच्छा फळात बदलते. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या आयुष्यात आश्चर्यकारक घडामोडी घडतील. बाळा, तुला जे काही आवडतं आणि हवं आहे ते लगेच किंवा काही वेळाने नक्कीच मिळेल. त्यांना फक्त मन लावून श्रद्धेने प्रार्थना कर आणि तुझ्या इच्छांवर विश्वास ठेवून वाट पहा. त्यांचा आशीर्वाद तुझ्या जीवनात प्रकाश घेऊन येईल आणि तुझ्या कष्टांना यशाचं स्वरूप देईल. हे लक्षात ठेव की स्वामी समर्थांच्या आशीर्वादाशिवाय काहीही शक्य नाही, पण त्यांच्या कृपेमुळे सर्व काही शक्य होतं. तुझ्या मनातील विश्वासाला कोणताही धक्का बसू नये. आयुष्यात येणाऱ्या अडचणीमुळे तुझा आत्मविश्वास कमी होऊ नये. तुझ्या मनात कायम सकारात्मकता राहावी हीच खरी विजयाची गुरुकिल्ली आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला स्वामी समर्थांचे आशीर्वाद असेल आणि त्या आशीर्वादाने तुझी सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल. तुझ्या मनात नवा प्रकाश आणि आनंद भरून येईल आणि तुझं जीवन
सुख शांतीने उजळून निघेल. स्वामी समर्थ म्हणतात, जे मनाने झपाट्याने काम करतं तेच जीवनात स्वप्न सत्य करतं. तुझ्या मनाची ताकद आणि मेहनत यांचा संगम असाच पाहिजे. फक्त इच्छा असणं पुरेसं नाही, तुझ्या मनाने ती इच्छा अशी पूर्ण करायची हे ठरवावं लागेल. मनाला नेहमीच सकारात्मक वळण दे आणि कोणतेही वेळ वाया घालवू नकोस. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं मन मजबूत आणि ध्येयशाली बनेल आणि तुला सातत्याने पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. म्हणून मनाला सतत सजग ठेव आणि हार न मान. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्या मनातील भीती आणि शंका दूर करतात. जेव्हा तुझ्या मनात भीती येते तेव्हाच तो क्षण आहे जिथे स्वामी समर्थांचा विश्वास अधिक गरजेचा होतो. ते म्हणतात, भीती मनाचा शत्रू आहे, तिच्यावर विजय मिळव तोच खरा वीर. भीतीवर मात करून तू आपली ताकद ओळखू शकशील. भीतीत हरवून जायच्याऐवजी तिचा सामना करू आणि त्या भीतीला विश्वासाने हरव. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे, ते तुझ्या मनाला बळ देतात. त्यामुळे तू कधीच निराश होऊ नकोस. आयुष्यात जेव्हा तुझ्या इच्छांमध्ये विलंब होतो तेव्हा तुझ्या मनात कधीही संशय येऊ नये की देवाकडे तुझा विचार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, देवाच्या कृपेनेच तुझ्या प्रत्येक गोष्ट वेळेत होते. कधी कधी आपल्याला त्वरित यश मिळत नाही, पण ते चांगले आणि स्थिर यशासाठीच असतं. या प्रतीक्षेत धीर धर आणि मनाला शांत ठेव. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल होतील आणि तुझी सर्व इच्छा लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे आतुरतेपेक्षा संयम ठेवा. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेव, पण देवाच्या इच्छेला मान्य कर. तुझा प्रयत्न आणि देवाची कृपा मिळूनच मोठी कमाई होते. तुझ्या मनात असलेल्या इच्छांसाठी तुझा प्रयत्न फार महत्त्वाचा आहे. प्रयत्न करत राहणार, पण हेही लक्षात ठेव की स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्या कामाला पंख देतात. म्हणून काम करताना सदैव श्रद्धा आणि भक्तीने वाग. त्यांचा स्मरण करत राहा, ते तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवतील. तुझ्या मनाचा दरवाजा स्वामींसाठी सदैव उघडा ठेवा. जेव्हा मनाला त्रास देईल, तुझ्या इच्छा पूर्ण होण्यास वेळ लागेल, तेव्हा तुझ्या मनाचा दरवाजा स्वामी समर्थांच्या चरणी उघडा. त्यांच्याकडे मन लावा, प्रार्थना कर आणि तुझ्या प्रत्येक अडचणीसाठी त्यांचा आधार माग. ते तुझ्या आयुष्यात नवे प्रकाश आणतील, तुझ्या मनाला नवा उत्साह देतील आणि तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करतील. त्यांच्या आशीर्वादामुळे तुझं जीवन सुखाने आणि समृद्धाने भरून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनाला ज्या गोष्टीची खरी इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल, पण त्यासाठी तुझ्या मनाला नक्की आणि ठाम श्रद्धा असणं फार गरजेचं आहे. श्रद्धा म्हणजे फक्त देवावर विसरण ठेवणं नाही, तर स्वतःवर आणि तुझ्या प्रयत्नावर विश्वास ठेवणं होय. जेव्हा तुझ्या मनात ही श्रद्धा पूर्ण भरलेली असेल तेव्हा कोणतीही अडचण तुझं यश थांबवू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा आणि समर्पण हे जीवनात यशस्वी होण्याचे दोन मुख्य शस्त्र आहेत. ज्यांच्या मनात शांतता आणि संयम असेल त्यांच्या इच्छेला देवाने वेगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जरी काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे पटकन घडत नसल्या तरी धीर धरा. संयम ठेवणं म्हणजे फक्त थांबून राहणं नाही, तर मनाला शांत ठेवून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं होय. मनाची शांतता मिळण्यासाठी तुझं ध्यान स्वामी समर्थांच्या चरणी लाव आणि त्यांचे स्मरण करत राहा. जेव्हा तुझं मन शांत आणि स्थिर राहील तेव्हा तुझ्या सर्व इच्छा स्वामींसाठी स्वतःवर मार्ग काढतील. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुला मानसिक बळ देतो आणि तुझ्या मनातील भीती आणि शंका दूर करतो. ते म्हणतात, भीती आणि शंका मनाच्या अंधारातले ढग आहेत. त्यांच्या दूर करण्यासाठी फक्त विश्वासाचा सूर हवा. तुझ्या मनातील भीती येईल तेव्हा स्वामी समर्थांच्या नावाचा जप कर. त्यांच्याकडे मन लाव, विश्वास ठेवा की त्यांनी तुझी काळजी घेतली आहे आणि तुझ्या सर्व अडचणींना तोडगा काढला आहे. भीतीवर विजय मिळवूनच तू खरं यश प्राप्त करशील. स्वामी समर्थ तुझ्या जीवनाला उंचावण्यासाठी अनेक मार्ग दाखवतात. त्यांनी सांगितलंय, स्वतःच्या मेहनतीला देवाची कृपा जोडली की कोणतीही इच्छा सोपी होऊन जाते. म्हणून मेहनत करणं कधीही थांबवू नकोस. रोज स्वामी समर्थांच्या नावाचा जप स्मरण करत राहा. मनाने आणि मनपूर्वक प्रयत्न करत राहा. जेव्हा तुझा प्रयत्न आणि स्वामी समर्थांची कृपा मिळतील तेव्हा तुझ्या आयुष्यात चमत्कार घडतील. तुझ्या सर्व इच्छांना निश्चितपणे पूर्णता मिळेल. तुझ्या आयुष्यात जेव्हा अंधार दिसेल तेव्हा स्वामींच्या प्रकाशाचा शोध घेणं. त्या आयुष्यात प्रत्येकाला अडचणी येतात, पण त्या अडचणीमध्ये तो प्रकाश शोधणे हेच खरे साधकत्व आहेत. स्वामी समर्थांच्या कृपेमुळे तू त्या अंधारातून बाहेर पडू शकशील आणि तुझ्या जीवनात उजेड निर्माण होईल. तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग या प्रकाशाने उजळून निघेल. त्यामुळे स्वामी समर्थांच्या कृपेवर कायम विश्वास ठेव आणि स्वामी समर्थांच्या त्यांच्या आशीर्वाद पुढे जा.
स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा मन पूर्णपणे स्वामी समर्थांच्या भक्तीने भरलेलं असेल तेव्हा तुझ्या सर्व इच्छांना पूर्णत्व मिळेल. भक्ती ही अशी शक्ती आहे जी तुझ्या अंतर्मनाला उजळवते, तुझ्या मनातील नकारात्मकता दूर करते आणि तुझ्या मनाला विश्वास असते. त्यामुळे भक्तीने मनाला बळकट बनवून तुझ्या इच्छांच्या पूर्ततेसाठी मार्ग तयार होतो. तुझ्या हृदयात स्वामी समर्थांची भक्ती असताना तुझं मन कधीच घाबरून जात नाही. उलट प्रत्येक अडचण सोप्या मार्गाने सोडवण्याची शक्ती मिळते. स्वामी समर्थ म्हणतात, संकट ही आयुष्याची एक सामान्य प्रक्रिया आहे, पण त्यातही धैर्याने उभं राहणे कधीच हरत नाही. यामुळे आयुष्यात अनेक अडथळे येतात, पण त्यांच्याशी सामना करणं आणि हार न मानणं हा गरजेचा मार्ग आहे. तुझ्या मनात धैर्य आणि संयम असेल की कोणती इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग आपोआप उघडतो. मनातील भीती आणि शंका दूर करून तू स्वामी समर्थांच्या भक्तीने सर्व संकटावर विजय मिळवू शकतोस. या भक्तीने तुझ्या जीवनाला नवीन दिशा आणि नवीन उंची मिळेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा अर्थ म्हणजे तुझ्या मनाला आणि आत्मेला आनंद आणि शांती मिळणे. ते म्हणतात, आत्मिक शांती मिळाल्यावरच जीवनात खरा यश आणि संपत्ती येते. त्यामुळे तुझ्या मनाला ताण, चिंता आणि दुःख यापासून मुक्त ठेवण्याचा प्रयत्न कर. रोज स्वामी समर्थांच्या आठवणीमध्ये स्वतःला गुंतव, ध्यान करत राहा आणि मनाला शांत ठेवणं. याच्या मानसिक शांततेमुळे तुझ्या मनातील सर्व इच्छांना मार्ग मिळेल आणि तुझं आयुष्य सफळ होईल. स्वामी समर्थांनी शिकवत आहे की तुझ्या कर्मावर विश्वास ठेव, पण त्याचबरोबर देवाच्या इच्छेला समजून घ्या. तू जे करत आहेस त्यावर पूर्ण लक्ष दे आणि मेहनत करत राहा. पण तुझ्या प्रयत्नाला यश मिळण्याचं कारण फक्त तुझं कर्म नाही, तर स्वामी समर्थांची कृपा देखील आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे तुझं काम फुलतं, तुझ्या इच्छांना पूर्णत्व मिळतं. त्यामुळे मनात नेहमी श्रद्धा आणि भक्ती ठेवा, हे तुझं सर्वस्व आहे. शेवटी बाळा, स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनातील विश्वास आणि भक्ताची तुझ्या जीवनात चमत्कार घडवतील. तुझ्या मनात सकारात्मकता वाढव. प्रत्येक क्षण स्वामी समर्थांच्या नावाचा जप करत राहा. त्यांचा आशीर्वाद तुझ्या सर्व स्वप्नांना पूर्णत्वाकडे नेतील. तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी येईल आणि तुझी सर्वात मोठी इच्छा नक्की पूर्ण होईल. त्यामुळे तुझं जीवन आनंदाने आणि समाधानाने भरून जाईल. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू नव्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.